मुंबईतल्या घाटकोपर उपनगरातल्या इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या 17वर पोहोचली। दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या सुनील शितपची पोलीस कोठडीत रवानगी। इमारत दुर्घटनेचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज उमटले। तीस वर्ष जुन्या सर्व इमारतींची संरचनात्मक तपासणी अत्यावश्यक केली असल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती। महानगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचाराने पोखरला असून हिंमत असेल तर सरकारने श्वेतपत्रिका काढावी, धनंजय मुंडे यांचं सरकारला आव्हान। लोकसभेत विरोधकांचा आजही गदारोळ, वित्तमंत्र्यांनी सादर केल्या 11,166 कोटी 18 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या। मुंबई शेअर बाजारानं आज गाठला विक्रमी पल्ला, 154 अंकांची भर टाकत निर्देशांक 32,382 अंकांवर पोहोचला। आणि गॉल क्रिकेट कसोटीत शिखर धवन आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार खेळीच्या जोरावर भारत मजबूत स्थितीत। नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते। आता पाहूया सविस्तर वृत्त। मुंबईतल्या घाटकोपर उपनगरातली 4 मजली साई दर्शन इमारत कोसळून काल झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या आता 17वर पोहोचली आहे। या इमारतीत 55 ते 60 जण राहत होते। अद्याप हे ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे। या दुर्घटनेप्रकरणी शिवसेनेचा कार्यकर्ता सुनील शितप याला कालच अटक करण्यात आली। त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। न्यायालयानं शितपची 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी घटनास्थळाला भेट देऊन दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत। घाटकोपर इमारत दुर्घटनेचे पडसाद आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले। इमारतीच्या मूळ संरचनेला धक्का लागणार नाही असा दाखला आर्किटेक्ट अथवा अभियंत्याकडून देण्यात आला तरच यापुढे ऑनलाईन अर्ज केल्यापासून 24 तासात दुरुस्तीची परवानगी दिली जाईल। तसंच यापुढे 30 वर्ष जुन्या झालेल्या सर्व इमारतींची संरचनात्मक तपासणी अत्यावश्यक केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना दोन्ही सभागृहात स्पष्ट केलं। घाटकोपर इमारत दुर्घटना प्राथमिक अंदाजानुसार इमारतीच्या मूळ संरचनेला धक्का पोहोचल्यामुळे घडली आहे असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट केलं। दुर्घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल 15 दिवसात येईल। यापुढे अनधिकृत बांधकामावर केलेली कारवाई ऑनलाईन केली जाणार असून त्यामुळे कोणत्या अधिकाऱ्याने यात कुचराई केली त्याची निश्चिती करणं शक्य होईल आणि त्याच्यावर कारवाई करणंही सोयीचं होईल असं मुख्यमंत्री म्हणाले। घाटकोपरसारख्या दुर्घटना घडताना अनधिकृत बांधकामं करणाऱ्यांसोबत संबंधित महापालिका अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाई करा अशी एकमुखी मागणी या विषयावर झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी जोरदारपणे केली। चर्चेची सुरुवात करताना राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी सरकारचा मुंबई महापालिकेवर अंकुश राहिलेला नाही असा आरोप केला। त्या स्ट्रक्चरवर ही इमारत खऱ्या अर्थाने उभी होती, त्या स्ट्रक्चरलाच धोका पोहोचवण्याचं काम हे या माध्यमातून झालं आणि त्यामुळे ती सगळी इमारत जी आहे ही इमारत पूर्णपणे त्या ठिकाणी खाली आली आहे। याच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत। याच्यामध्ये आयुक्तांनी एक समिती तयार केली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी उपायुक्त सुधार आणि प्रमुख अभियंते रस्ते तथा संचालक अभियांत्रिकी सेवा यांची समिती तयार केली आहे। सिनियर IAS अधिकारी हा या समितीचा प्रमुख असावा आणि त्याच्या अंतर्गत या समितीने पुढच्या 15 दिवसांमध्ये आपला जो काही अहवाल आहे तो अहवाल या ठिकाणी द्यावा अशा प्रकारे देखील त्यांना सांगण्यात आलेला आहे।
घाटकोपरसारख्या दुर्घटना घडताना अनधिकृत बांधकामं करणाऱ्यांसोबत संबंधित महापालिका अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाई करा अशी एकमुखी मागणी या विषयावर झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी जोरदारपणे केली। चर्चेची सुरुवात करताना राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी सरकारचा मुंबई महापालिकेवर अंकुश राहिलेला नाही असा आरोप केला। अध्यक्ष महोदय, कुठलंही छोटं जरी काम स्वतःच्या फ्लॅटमध्ये करायचं म्हटलं तर सहजासहजी परवानगी मिळत नाही। एवढा त्रास त्या ठिकाणी होतो, एवढ्या अडचणी त्याच्यामध्ये येतात आणि मग एवढ्या मोठ्या या इमारतीमध्ये खालचं काम होत असताना इतकं सहजासहजी काम कसं झालं? एवढ्या लोकांनी विरोध करून सगळ्यांनी दुर्लक्ष करण्याची भूमिका ही का तिथं घेतली गेली? याही संदर्भात आणि ज्यांच्या चुका आहेत त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय दाखल झाला पाहिजे। त्याच्यामध्ये अजिबात कुणाला माफी करण्याचं काही कारण नाही, हे पण मला या चर्चेच्या निमित्तानं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी लक्षात आणून द्यायचंय। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणी सुनील शितपसह महानगरपालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली। मुंबई महापालिकेला मुठभर लोकांच्या हातून मुक्त करण्याची मागणी त्यांनी केली। या निमित्तानं सुनील शितपवर मुख्यमंत्री महोदय गुन्हा दाखल करून चालणार नाही। या महापालिकेचे जे अधिकाऱ्याला दोषी आहेत त्यांच्यावर सुद्धा ताबडतोब गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी या निमित्ताने मी आपल्या माध्यमातून या निमित्ताने करणार आहे। भाजपचे राज पुरोहित यांनी तर पालिका अधिकारी तक्रारी करूनही कारवाई करत नाही, म्हणूनच दक्षिण मुंबईत हजारो अनधिकृत बांधकामं सुरू असल्याचा आरोप केला। शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या दुरुस्तीबाबत कोणतीही तक्रार पालिकेकडे करण्यात आली नव्हती असं स्पष्ट केलं। शिस्तीचा बडगा अधिकाऱ्यांवरही उगारा अशी मागणीही त्यांनी केली। या प्रकरणाचे पडसाद आज विधान परिषदेतही उमटले। विधान परिषद यावरच्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांची महापालिकेच्या कारभाराविषयी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी फेटाळली। मात्र बांधकाम खात्यातली सगळी माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल असं ते म्हणाले। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मृताच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत आणि जखमींवर उपचारासाठीचा खर्च सरकार करेल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। मुंबई महापालिकेचा कारभार भ्रष्टाचारानं पोखरलेला असून महापालिकेच्या कारभाराविषयी श्वेतपत्रिका काढण्याची हिंमत सरकारनं दाखवावी असं आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं। या दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख तर जखमींना 3 लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली। भाजपचे प्रवीण दरेकर आणि काँग्रेसचे भाई जगताप यांनीही चर्चेत भाग घेतला। या घटनेकडे राजकीय चष्म्यातून पाहू नये, सरकारनं गृहनिर्माण धोरण लवकरात लवकर आणावं असं शिवसेनेचे अनिल परब यांनी सांगितलं। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी चर्चेदरम्यान महानगरपालिका आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली। टक्केवारी बंद झाल्याशिवाय मुंबईत दर्जेदार कामं होणार नाहीत असं ते म्हणाले। चर्चेदरम्यान राणे आणि नीलम गोऱ्हे यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली। मुंबई विद्यापीठाच्या प्रलंबित निकालाबाबतही आज विधान परिषदेत चर्चा झाली। राज्यपालांनी दिलेल्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाचे प्रलंबित निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होतील। एकाही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही अशी ग्वाही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत दिली। पेपर तपासणी प्रक्रियेची तसंच संबंधित व्यक्तींची सविस्तर चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करणार असल्याचं आश्वासन तावडे यांनी दिलं। अपयशातून जास्त शिकतो, त्यामुळे या फ्लॉजना काय राहिलं, काय चुकलं, ते कसं पुढे दुरुस्त केलं पाहिजे याचा सुद्धा अभ्यास करावाच लागणार आहे। त्यामुळे या दोन्ही गोष्टी आपण नक्की करू। विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करायला सध्या प्राधान्य असून पेपर तपासणी प्रक्रियेत झालेल्या कमतरता शोधून त्यात सुधारणा केली जाईल असं विनोद तावडे म्हणाले। लातूर जिल्ह्यात निलंगा इथं तसंच अलिबाग इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरला झालेल्या दुर्घटनेप्रकरणी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन बोर्डामार्फत दोन्ही प्रकरणांची स्वतंत्र चौकशी सुरू आहे। चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली। हेलिकॉप्टर अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारनं हेलिपॅड लोकेशन पॉलिसी तयार केली आहे। या धोरणाअंतर्गत आता कोणालाही हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी दिली जाईल, तसंच जुन्या हेलिपॅडचं ऑडिट केलं जाईल असं ते म्हणाले। राज्याचं मत्स्य व्यवसाय धोरण सुधारण्याचा सरकारचा प्रयत्न असून मच्छीमारांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी नवी योजना आणणार असल्याची माहिती मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी विधान परिषदेत दिली।
राज्यात अल्पवयीन मुलांची तस्करी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कृती दल स्थापन करणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली. लोकसभेत आजही 6 सदस्यांच्या निलंबनावरून काँग्रेस सदस्यांनी प्रचंड गदारोळ केला. गोंधळामुळे आणि घोषणाबाजी सुरूच राहिल्यामुळे 2 वेळा सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं. लोकसभेत आज केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी 2017-18 या आर्थिक वर्षासाठी 11,166 कोटी 18 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. विरोधकांचा गोंधळ सुरू असतानाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी दुरुस्ती विधेयकावर चर्चा होऊन ते मंजूर केलं. त्यानंतर वित्त राज्यमंत्री अर्जुन राय मेघवाल यांनी कंपनी दुरुस्ती विधेयक 2016 वर चर्चेला प्रारंभ केला. कामकाजाच्या सूचीनुसार या विधेयकावर सदनामध्ये गेल्या आठवड्यातच चर्चा करण्यात येणार होती. मात्र गोंधळ प्रचंड वाढल्यामुळे सभागृहाचं कामकाज उपसभापती एम थंबीदुराई यांनी दिवसभरासाठी स्थगित केलं. सरकार कोणत्याही विषयावर चर्चा करायला तयार आहे, त्यामुळे विरोधकांनी सभागृहात शांत बसावं आणि चर्चा करावी अशी विनंती सरकारनं वारंवार केली. मात्र विरोधक गोंधळ करून लोकसभेच्या कामकाजात व्यत्यय निर्माण करत आहेत, असं संसदीय व्यवहार मंत्री अनंत कुमार यांनी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्य मल्लिकार्जुन खरगे यांनी आज गोरक्षकांचा मुद्दा उपस्थित केला. मात्र प्रश्नोत्तराच्या तासाला हा मुद्दा उपस्थित करता येणार नाही, असं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी स्पष्ट केलं. प्रश्नोत्तराच्या तासानंतरही काँग्रेस सदस्यांनी गोरक्षक आणि शेतकरी आत्महत्या या मुद्द्यांवरून सरकारविरोधात निदर्शनं सुरू केली. इराकमध्ये मोसूल शहरामधून 39 भारतीय बेपत्ता असल्यासंबंधी कोणताही ठोस पुरावा अद्याप हाती लागलेला नाही. त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. याविषयी लवकरच माहिती देण्यात येईल, असं आश्वासन इराक सरकारनं दिल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज संसदेत स्पष्ट केलं. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रतिबद्ध असून त्यासाठी गेल्या 3 वर्षात सरकारनं अनेक योजना आणल्यात, असं कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी राज्यसभेत सांगितलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यसभेत झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. गेल्या 3 वर्षात शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढल्याचं त्यांनी सांगितलं. आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. राज्यपालांकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलाय. बिहारमध्ये गेले अनेक दिवस सुरू असलेल्या सत्ताधारी जदयू आणि राजद यांच्यात कुरबुरी सुरू होत्या. सध्याच्या वातावरणात काम करणं माझ्यासारख्या व्यक्तीला शक्य नसल्याचं नितीश कुमार यांनी राजीनाम्यानंतर पत्रकारांना सांगितलं. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्याबाबत आपण राजदशी बोललो होतो, मात्र कोणाचाही राजीनामा आपण मागितला नव्हता, असं ते म्हणाले. काँग्रेसशीही राज्यातल्या परिस्थितीबाबत आपण चर्चा केली होती, मात्र मार्ग निघत नव्हता, असं त्यांनी सांगितलं. नितीश कुमार यांच्या भ्रष्टाचार विरोधी लढाईतल्या सहभागाचं आपण स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. मोदी यांनी नितीश कुमार यांचं त्यांच्या निर्णयाबद्दल अभिनंदन केलंय. शेअर बाजारात आज पुन्हा एकदा विक्रम प्रस्थापित झाला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर 154 अंकांची वाढ होऊन तो 32,382 अंकाच्या विक्रमी स्तरावर बंद झाला. तत्पूर्वी दिवसभराच्या उलाढालीत तो 32,414 या उच्चांकावर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ही दिवसअखेर 56 अंकांची वाढ होऊन तो 10,020 या विक्रमी स्तरावर बंद झाला. औषध निर्माण, बँकिंग, तेल आणि गॅस या क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग आज प्रामुख्यानं वधारले. युरोप आणि अमेरिकेतल्या सकारात्मक आकडेवारीमुळे जगातल्या अनेक बाजारात तेजी दिसून आली. प्रसार भारतीचे अध्यक्ष डॉक्टर ए सूर्यप्रकाश यांनी आज नागपूर इथल्या आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्राला भेट दिली. यावेळी डॉक्टर सूर्यप्रकाश यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसंच प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला. आवश्यक माहिती, बातम्या आणि मनोरंजन हे सर्व स्तरातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आकाशवाणी आणि दूरदर्शन उत्तम कार्य करत असल्याचं डॉक्टर सूर्यप्रकाश यांनी सांगितलं. यावेळी आकाशवाणी आणि दूरदर्शनचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. देशभरात आज कारगिल विजय दिवस साजरा होत आहे. 1999 मध्ये कारगिलमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात मिळालेल्या विजयानिमित्त दरवर्षी 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. या युद्धात ज्या जवानांनी हौतात्म्य पत्करलं त्यांना अभिवादन केलं जातं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून शहीद जवानांना आदरांजली वाहिली. आज नवी दिल्लीत इंडिया गेट इथं अमर जवान ज्योत या शहीद स्मारकाजवळ संरक्षण मंत्री अरुण जेटली आणि लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी कारगिलमधल्या शहीदांना आदरांजली वाहिली.
कारगिल विजय दिनानिमित्त पुण्यात लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे घोरपडी इथल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर आज शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली. लेफ्टनंट जनरल R.J. रोहन आणि माजी सैनिकांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं. कारगिल विजय दिनानिमित्त उस्मानाबाद इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. 101 फूट लांब तिरंगा हातात धरून शहराच्या मुख्य मार्गांवरून विद्यार्थ्यांनी ही पदयात्रा काढली. कोल्हापुरात सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. अभिमान प्रतिष्ठाननं सलाम कारगिल या कार्यक्रमाचं आयोजन केलं. यावेळी देशभक्तीपर गीतं सादर करण्यात आली. संध्याकाळी शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं कॅन्डल मार्च काढला जाणार आहे. नागपुरातही भोसला मिलिटरी स्कूलच्या वतीनं पथसंचलन करण्यात आलं. बँड पथकासह रॅलीत शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले. पथसंचलनानंतर मान्यवरांच्या हस्ते कारगिलमध्ये शहीद झालेल्या अमर जवानांना मानवंदना देण्यात आली. नागपूरचे पोलीस आयुक्त के व्यंकटेशम आणि भारतीय शिक्षण मंडळाचे संघटन मंत्री मुकुल कानिटकर यांनी अमर जवान प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या उत्तम कामगिरीनंतर भारतीय महिला संघ आज मायदेशी परतला. मुंबईत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यंदाच्या स्पर्धेत भारतीय तसंच इतर संघातल्या मुलींनी उत्तम खेळ करत आपली गुणवत्ता सिद्ध केली तसंच नवे मापदंड निर्माण केले, असं कर्णधार मिताली राजनं यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. महिला क्रिकेट नव्या स्तरावर पोहोचल्याचं सांगून संघातल्या सर्व खेळाडूंचं तिनं कौतुक केलं. सलामीवीर शिखर धवनच्या 190 तर चेतेश्वर पुजाराच्या 144 धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर श्रीलंकेतल्या गॉल कसोटीत आज पहिल्या दिवशी भारतानं 3 बाद 399 धावा केल्या. कसोटी सामन्यातली एका दिवसातली भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर अभिनव मुकुंद केवळ 12 धावा काढून बाद झाल्यानंतर शिखर धवननं चौफेर टोलेबाजी करत 190 धावा फटकावल्या. त्याला चेतेश्वर पुजाराच्या संयमी खेळीची साथ लाभली. कर्णधार विराट कोहली मात्र अवघ्या 3च धावा करत तंबूत परतला. हवामान. राजस्थानमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू असून पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये काल आणखी 8 जणांचा मृत्यू झाला. सिरोही, पाली आणि जालोरसह बहुतांश पूरग्रस्त भागातलं पाणी आता ओसरू लागलंय. बारमेर जिल्ह्यातल्या बहुतांश गावं मात्र अजूनही पाण्याखाली असून एनडीआरएफचं पथक मदत आणि बचाव कार्यासाठी दाखल झालंय. लुनी नदीच्या काठी राहणाऱ्या गावकऱ्यांना प्रशासनानं सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा दिलाय. येत्या 48 तासात पूर्व राजस्थानसह पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. आता राज्यातल्या हवामानाविषयी. राज्यात अनेक ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली आहे. गडचिरोली 5 दिवसानंतर पावसाच्या आज सरी बरसल्या. यामुळे शेतकरी काही प्रमाणात सुखावला असून पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरेल अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. नाशिक शहरात इगतपुरी, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगणा या भागात दुपारपासून अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. मालेगाव, देवळा, कळवण, चांदवड या तालुक्यात मात्र पावसानं दडी मारली आहे. येत्या 48 तासात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई 31-26, नागपूर 27-23, पुणे 27-22, औरंगाबाद 30-21, नाशिक 28-22, कोल्हापूर 27-22, रत्नागिरी 30-27, सोलापूर 34-21 आणि अमरावती 26-22. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईतल्या घाटकोपर उपनगरातल्या इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या 17वर पोहोचली. दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या सुनील शितपची पोलीस कोठडीत रवानगी. इमारत दुर्घटनेचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले.
30 वर्ष जुन्या सर्व इमारतींची संरचनात्मक तपासणी अत्यावश्यक केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती. महानगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचारानं पोखरला असून हिंमत असेल तर सरकारनं श्वेतपत्रिका काढावी. धनंजय मुंडे यांचं सरकारला आव्हान. लोकसभेत विरोधकांचा आजही गदारोळ. वित्तमंत्र्यांनी सादर केल्या 11,166 कोटी 18 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या. राजद आणि जदयूतल्या अंतर्गत मतभेदांवरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा. मुंबई शेअर बाजारानं आज गाठला विक्रमी पल्ला. 154 अंकांची भर टाकत निर्देशांक 32,382 अंकांवर पोहोचला. आणि गॉल क्रिकेट कसोटीत शिखर धवन आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार खेळीच्या जोरावर भारत मजबूत स्थितीत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. काल मुंबईत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे शहरातल्या निवासी इमारतींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या अनुषंगानं याविषयीच्या विविध पैलूंविषयी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार दिनेश गुणे यांना आज 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलंय. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.